तया ठरिता महापुण्यराशी नमस्कार कुंडलिकावरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाईची जय. जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ गुरु शिवदास महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम जय जय राम सकल गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. एक देवाचे लक्षण. एक देवाचे लक्षण. येरवर कळकोटे काही एक आहे एक नाही. एक आहे एक नाही.
आदि शक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ गरुडदास महाराज सकल गुणे संपन्न एक देवाचे लक्षण एरवर कळ कोठे काही एक आहे एक नाही षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण एरवर कळ कोठे काही एक आहे एक नाही तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला एरवर कळ कोठे काही एक आहे एक नाही पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आजच्या प्रवचनरूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे महाराष्ट्राचे थोर संत वैराग्याचे मुकुटमणी श्री संत तुकोबाराय त्यांचं देवाचं शास्त्रशुद्ध लक्षण समाजाला समजून सांगणारा असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेसाठी निवडला आहे. आजच्या कीर्तनाची सेवा तुम्ही आम्ही खेडीमेडी या चॅनलवरून आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण शिवदास महाराज पानेरेकर आणि अमोल महाराज जामनेरकर यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली. त्यानिमित्तानं भगवंताचं शास्त्रशुद्ध लक्षण समाजाला समजून सांगत आहे. काय घ्यायचं तुकोबाराय समाजाला समजून सांगत आहे. आपला वारकरी संप्रदाय अनादिकालापासून चालत आलेला आहे म्हणून संप्रदाय, ईश्वराने याचा अंगीकार केला आहे म्हणून संप्रदाय, वेद बोधित आहे म्हणून संप्रदाय आणि मोक्ष ज्याचं फळ आहे म्हणून संप्रदाय, सौभाग्यवान आहे म्हणून संप्रदाय. भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, कर्ममार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे आणि उपासना मार्ग आहे म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. एका साधकाला प्रश्न पडला की मी पांडुरंगाचा उपासक आहे, पंढरपूरचा वारकरी आहे, एकादशीचं व्रत करतो, हरिपाठ काकडा नित्यनेमानं भजन पूजन सर्व काही करतो, पण हळूहळू तो ज्ञान मार्गात प्रविष्ट झाला. त्याला शंका यायला लागली की ज्या देवाची उपासना आपण करतो त्या देवाला जाणावा कसा, त्याला आकळावा कसा, त्याचे असे कोणते गुण आहे की त्या गुणांनी तो आकळला जाईल, असे नाना प्रकारचे प्रश्न त्याला भेडसावू लागले. लोकांनी सांगितलं बाबा या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर फक्त जगद्गुरू तुकोबाराय देऊ शकतात, तू त्यांच्याकडे जा, तुझ्या शंकेचं निरसन करून घे. म्हणून तो तुकोबारायाकडे गेला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जगद्गुरू तुकोबारायाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं की महाराज मी पांडुरंगाचा उपास आहे, एकादशीचं व्रत करतो, पंढरपूरची वारी करतो, हरिपाठ काकडा नित्यनेमानं भजन पूजन सुरू आहे, पण ज्या देवाची उपासना करतो त्याला जाणावा कसा, त्याचे असे कोणते गुण आहे की त्या गुणांनी तो आकळला जाईल, तुम्ही कसा आकळला ते आम्हाला समजून सांगा. महाराज म्हणता बाबा देवाला जाणणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही, मग तुम्ही कसं आकळला ते आम्हाला समजून सांगा. तो तुकोबाराय म्हणता तो मन बुद्धी वाचेच्या पलीकडचं आहे. मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप मनोनिया माप भक्ती केले, भक्तीचेनी मापे मोजी तो अनंता, इतर तत्वता न मोजे. इतर तत्वांनी तो मोजल्या जात नाही, तो आकळला जात नाही, म्हणून आम्ही भक्तीचं माप केलं आहे आणि त्या भक्तीनं आम्ही त्याला जवळ केलं आहे. वास्तविक पाहता वेदशास्त्र हे जाणण्याकरता गेले, पण त्यांनासुद्धा भगवंताचं असं स्वरूप यथार्थ कळलं नाही. एवढा मोठा वेद तो सुद्धा अपूर्ण पडला. मग तुकोबारायांचा जिथं वेदाचं काही चालत नाही तिथं तुमची आपली काय कथा आहे. वेदांनी जे ते कविला माता, वेदांनी जे कविला माता, वेदांनी जे कविला माता, वेदांनी जे कविला माता, ते मी अनंता काय बोलू, ते मी
उतरविला माथान तेथे मी अनंता काय बोलू. आमच्यासारख्याची अशी अवस्था आहे. आम्ही जाऊ द्या, पण तुकोबरा म्हणता अर्जुन देवाच्या सोबत किती दिवस होता? एक दिवस होता का? अखंड जयाला देवाचा शेजार त्याला कळण्याकरता किती दिवस लागले? भगवान म्हणाले तुम्हाला अजून जाणला नाही, मी जसा दिसतो तसा नाही, तुम्हाला अजून चांगलं ओळखलं नाही. मग भगवंताने पण निदान ओळख तर करून द्या. त्यावेळेस भगवंतानं त्याला विराट स्वरूप दाखवलं आणि त्यावेळेस अर्जुनाच्या मुखातले उद्गार आहे, तरी वशिगा तू परब्रह्म जया विसंबते महाधाम पवित्र तू परम जगन्नाथा. देवा तू मन बुद्धी वाचेच्या पलीकडचं आहे, 24 तत्वाच्या पलीकडचं आहे, मर्यादेच्या पलीकडचं आहे. ज्या देवानं दृष्टी दिली ती त्याचंच वर्णन करण्याकरता अपूर्ण पडते. ज्या देवानं आपल्याला वाचा दिली ती वाचा त्याचं वर्णन करण्याकरता अपूर्ण पडते. मग आम्ही साधक माणसं काय करावं? भगवंतानं जी दृष्टी दिली सामान्य दृष्टिकोनातून अपूर्ण पडते. एवढा मोठा जगाचा बाप पाहण्याकरता तेवढी दृष्टी लागेल. समजा एखादा माणूस आपल्या गावात घोड्यावर बसून आला आणि आपल्या डॉक्टर साहेबाला सांगलं की आमच्या घोड्यावर नजर ठेवा, मी गावात जाऊन येतो. डॉक्टर साहेब त्या घोड्यावर नजर ठेवता, घोडं जरच्या बाहेर धकलं, तो माणूस गावातून परत आला का हो डॉक्टर साहेब आपलं घोडं. डॉक्टर साहेबांनी सांगलं की दरवाजाच्या बाहेर गेलं, मग तुम्हाला नजर ठेवायची सांगितली होती ना, मग तेव्हा जिथपर्यंत पुरली तिथपर्यंत ठेवली. मग सामान्य व्यवहारात जर नजर अपुरी पडते तर ज्याला पाहण्याकरता केवढी दृष्टी पाहिजे. अर्जुनाला किती दिवसांनी कळलं, मग आपल्याला कधी कळणार? म्हणून तुकोबरा म्हणता बाबा ये भक्तीचे वाटेल लाग, तू भक्तीच्या मार्गानं लाग, तुला बाकीची सांगण्याची काही गरज नाही. भावना प्राधान्याने केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचू शकते. तुमचा भाव महत्त्वाचा आहे. उदका भिन्न पालटते काही, गंगा गोड येरा काय चव नाही. गंगा नदीचं पाणी पवित्र आहे, गोड आहे. आपली सूर नदी काय वाईट आहे? हिलाच गंगा समजा, तुमची भावना तिथपर्यंत पोहोचून जाते. केली काशाची जगदंबा परी कासे नो हे अंबा, आंबेची पूजा आंबेला घेणे कासे राहे कासे. केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती, शिवपूजा शिवाशी पावेन माती माती माझी स्वभावी. जिथलं स्वरूप तिथल्या तिथेच आहे. त्या मातीकडे पाहू नका, तुम्ही शिव म्हणून त्या मातीकडे पाहिलं तुमची भक्ती शिवापर्यंत. पाषाणाचा विष्णू केला, त्याला भक्ती झाली तुमची, त्याला तुम्ही पाषाणच समजा, पण भगवंताकडे तुमची भक्ती पोचते. तुमचा भाव फार महत्त्वाचा आहे. म्हणून तू ये भक्तीचे वाटेला. मग तुकोबाराय माझा प्रश्न जो होता तो तुम्ही बाजूला ठेवला. मला नेमकं समर्पक समाधानकारक उत्तर द्या की ते तेव्हाचे असे किती गुण आहेत ते मला समजून सांगा. महाराज म्हणता अनंत अवतार आहे, अनंत वेश आहे, अनंत रूप आहेत, तसे अनंत गुणसुद्धा आहेत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. असा अनंत आहेत, कळण्याकरता जवळ नाही. मग मला नेमके त्याची गुण सांगा. तर महाराज म्हणता बाबा सगळ्या गुणाचा अंतर्भाव त्या एकट्या देवामध्ये होतो, हेच त्याचं शास्त्रशुद्ध लक्षण आहे अभंगाच्या प्रथम चरणात. सकल गुणे संपन्न प्रथम चरणात महाराज संक्षिप्त एका शब्दात उत्तर देत आहे. सकल गुणे संपन्न एक देवाचे लक्षण,
येर वरकळ कोठे काही, एक आहे एक नाही. सकळ म्हणजे सगळे. मराठीच्या व्याकरणामध्ये अनेक शब्द वापरण्याची एक पद्धत आहे. एवढे गुण सांगत बसण्यापेक्षा अनेक शब्दांना एक शब्द, सकळ म्हणजे सगळे, शकलम म्हणजे तुकडे, असे दोन शब्दाचे अर्थ व्याकरणामध्ये वापरतात. आता एवढे गुण कोणी सांगत बसतील? अनंताचे अनंत गुण आहेत, ते सांगल्या जाणार नाही. मन बुद्धी वाचेच्या पलीकडचे असे अनंत गुण आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचे 1000 नावं आहेत, तसे गुणसुद्धा 1000च्या पलीकडे असतील. मग काय काय सांगत बसतील? 14 विद्या 64 कला ह्या सगळ्या देवाच्या अंगी, मग त्याचे गुण किती असतील याचा अंदाज करता येत नाही. म्हणून सकळ शब्द वापरला. सगळ्या गुणाकरता एकच शब्द. सकल गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. व्यवहारामध्ये आपण अनेक शब्दाकरता एक शब्द वापरतो की नाही? या ठिकाणी गहू, तांदूळ, डाळ, दाणा, साबुदाणा, शेंगदाणे, तेल एवढं म्हणत बसण्यापेक्षा किराणा. अनेक शब्दांना एक शब्द. या ठिकाणी टेबल, खुर्ची, बाकडा, कपाट एवढं म्हणत बसण्यापेक्षा फर्निचर. अनेक शब्दांना एक शब्द. किंवा फाटेल, तुटेल, शंडल, चप्पल, जुना पुराणा एवढं म्हणत बसण्यापेक्षा भंगार. असं अनेक शब्दांना एक शब्द वापरतो. आता आपला हॉलमध्ये लग्नही लागतात, भागवत कथाही होते, जेवणाच्या पंक्ती होतात, मिटिंगासुद्धा होऊ शकतात, काही कार्यकर्त्यांच्या सभासुद्धा होऊ शकतात. अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. मग त्या हल्ले काय नाव देसान? सगळे नाव दे सांगा, मग एकच नाव द्यायचं, मल्टीपर्पज हॉल, ऑल इन वन. म्हणजे सकळ शब्दाचा असा अर्थ त्या ठिकाणी वापरला आहे. सकल गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. लक्षण सांगताना तुकोबर म्हणता, या पांडुरंगाची भक्ती तुम्ही कशी करा. माझे एकला निजे निघागे, मज योबलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे, अथवा वैरे. वैर भावनं करा, जार जारी नात्यानं करा, पती पत्नी नात्यानं करा, देवभक्त नात्यानं करा, कोणत्याही नात्यानं भक्ती करा, ती भगवंतापर्यंत पोहोचते. तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आता भगवंताचे अनेक गुण आहेत. आता काही काही गुण असे सांगितले. देव जाणता आपलीच सत्ता, एकाकी. जाणत्या देवाची जाणती सत्ता या जगावर आहे. कारण भगवंतच सांगतात, प्रसवला विश्व सर्व तोची होय जाणता, जेने विश्व निर्मिले, मर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुलिया. तुवा केले रे अमृता, गोड तुही त्या परता, पाचा तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक. माणसाच्या बुद्धीला झटका बसेन असे प्रश्न विचारले. चाले हे शरीर, कोणाची या सत्ते, कोण बोलविते, वृक्षाची ये पान, खाली ज्याची सत्ता राहिली अंता मग कुठे. अनेक प्रकारची म्हणजे सगळ्या प्रकारची सत्ता भगवंताची या जगावर आहे. एकमेव असा स्वतंत्र आणि नियामक तो आहे. दुसरा गुण आहे देवचतुर. देवचतुर जाणून अंतर वर्तत असे. देव चतुर आहे. तुम्ही आपण सुद्धा चतुर आहे. आपण चतुर नाही, आपण चॅप्टर आहे. कारण चतुरपणा वेगळा आणि चॅप्टरपणा वेगळा. जग भयंकर पुढे चालला. आता जेवढं जग पुढे चाललं, जेवढे शोध लागले, तेवढे भारतीय लोकांचे मेंदू जास्त चालायला लागले. आपल्या भारतातला माणूस एक अमेरिकेत गेला, तिथं कॅशलेस व्यवहार आहे. दुकानावर मालक दिसत नाही, पण पैशाचा व्यवहार मात्र होतो. मग त्याला वाटलं तर पॉलिश कशी करून घ्यायची. मग त्यानं दुसऱ्या माणसाचं अनुकरण केलं की इथं बूट पॉलिश कशी करता बुवा. तेव्हा एक गिऱ्हाईक आलं, त्या पायडरवर पाय ठेवला, त्यामध्ये ब्रश आला, बाटली आली, त्याच्या बुटाची पॉलिश केली. मग त्यानं तो पाय काढला आणि दुसरा पाय त्या पायडलवर ठेवला. तेवढ्यात पट्टा आला आणि तो पाय बांधून घेतला. बुटाची पॉलिश झाली, पण पैसे दिल्याशिवाय पायाचा पट्टा निघाला. ते येडे आहे का एवढे शोध लावले ते नव्हतं. तर अशी पद्धत तिकडे होती. आपल्या भारतातला माणूस एकदम चॅप्टर निघाला. यानं उजवा पाय त्या पायडलवर ठेवला, तेव्हा ब्रश आला, ती डबी आली, पॉलिश झाली. यानं तो पाय काढून घेतला आणि दुसऱ्या दुकानावर गेला आणि दुसऱ्या पायाची पॉलिश करून घेतली. पट्टा याचा संबंधच नाही. याले चतुरपणा नाही म्हणता, याले चॅप्टरपणा म्हणता. तुम्ही कितीही चतुरपणा केला तर तो कोण आहे? चतुरा तुझी रोमनी, चतुरा तुझी रोमनी,
लावण्याची खाली लावण्याची खाली मुकुटाचा कळा म्हणे मुकुटाचा कळा म्हणे धन्य तुझी विठोबा धन्य तुझी विठोबा चतुरा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सगळा मनी धन्य तुझी. आपलं जग किती चतुर असलं तो चतुराचा कोण आहे? शिरोमणी. असा चतुर हा एक गुण आहे. तर काही कार्य करताना भगवंत त्याच्या अंगावर येऊ देत नाही. गोकुळात खोड्या काय केल्या, चोऱ्या काय केल्या, त्या साधकानं प्रश्न विचारला, मग तू कोर अंतर रंगे आज सापडला का तो? तर त्यानं जेवढं काही कार्य केलं असेल तो त्याच्या अलिप्त राहतो. देव निराळा आलिप्त विटाळा तुका म्हणे. तुकोबराय देवाशी भांडतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, का हिचं संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवा नारायणा देवा. या संसाराच्या उपाध्या तुम्ही निर्माण केल्या, आमच्या गळ्यात गुंतवून दिल्या, आणि आता कंबर वाटून आमचीच गंमत पाहता काय की बरे मोकळे होत आहे म्हणून. भगवंत म्हणता तुम्ही संसारात पडले, संसार तुमच्याकडे आला नाही, मग तुम्हाला तो पार पाडावा लागेल. म्हणजे कार्य म्हणजे उपाधी. भगवंताच्या डोक्यातून उपाधी निघाली, पण त्याच्यापासून तो अलिप्त राहिला, त्याला विटाळ लागू देत नाही. आता उपाधी वेगळे कसे? समजा घड्याळाचे 3 काटे, तास काटा, सेकंद काटा आणि मिनिट काटा. उपाधी करता, पण मी उपाधी केली असंही नाही आणि मी उपाधी केली नाही असंही नाही. उदाहरणार्थ मोराची उत्पत्ती होते, पण क्रिया घडते काय? पण क्रिया घडली नाही, पण उत्पत्ती झाली. पण मी उत्पत्ती केली असं बी नाही. याच्यापासून मोर जसा अलिप्त आहे, म्हणजे नाही हेही नाही आणि आहे हेही नाही. किंवा घड्याळाचा तास काटा दिवसभर फिरतो की नाही? फिरताना दिसतो काय? फिरत नाही असंही नाही आणि फिरतो असंही नाही. कार्य मात्र करतो आणि त्याच्या तो अलिप्त राहतो. किंवा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना इंदिरा गांधीच्या डोक्यातून निघालेली उपाधी बेघर वस्ती. ज्या लोकांना घर नाही त्यांना घरं बांधणे, त्या प्लॉटचं नाव इंदिरा आवास ठेवणे. इंदिरा गांधीच्या डोक्यातून उपाधी निघाली, प्रत्येक राज्याच्या राज्यपालाच्या डोक्यात घुसली. तिथून निघाली प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरच्या डोक्यात घुसली. तिथून निघाली जिल्हा परिषद, तिथून निघाली पंचायत समिती, तिथून निघाली ग्रामपंचायत. सरपंचाच्या ग्रामसेवकाच्या डोक्यात ती उपाधी घुसली. त्यांनी यादी करावी. यादी करताना उपाधी. ज्यांच्या नावावर घरं आहे त्याचं नाव जर यादीत आलं तरी उपाधी, ज्याच्या नावावर घर नाही त्याचं नाव सुटलं तरी उपाधी. मग यादी तयार झाली. सुतार, लोहार, गवंडी याच्या डोक्यात ती उपाधी घुसली. एकानं घर बांधलेलं, एकानं पत्र ठोकून दिले, एकानं दरवाजे कडी कोंडा ठोकून तयार झाले. घर तयार झालं, राहायला कोण गेलं? ज्याच्या भोवती कोणतीच उपाधी नव्हती, बेघर, तो त्याच्यात राहायला गेला आणि त्याच्या गळ्यात ती उपाधी गुंतवून दिली. ऐकता बी येत नाही, भाड्यानं बी देता येत नाही, कमिटी फाडल्याशिवाय राहत नाही. बाकीचे सगळे अलिप्त राहून गेले. तसं देव सगळं कार्य करतो, पण तो त्याच्या अलिप्त राहतो. याला म्हणता अलिप्त विटाळा तुका म्हणे. मग तो साधक म्हणे असे कामं तर आम्ही करतो म्हणे. बा आम्ही चोऱ्या करतो, पण रंगे आज सापडलो नाही. रात्रभर विचार करतो आम्ही सकाळी कोणाची भानगड लावायची. आम्ही भानगड लावतो आणि दिवसभर बाहेरगाव चाललं होतं, आम्ही कोणाला रंगे आज सापडले. तुकोबरे म्हणतात त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं. भगवंताकडे सगळे गुण आहे
आपल्याकडे एक असेल एक नसेल अभंगाच्या दुसऱ्या चरणी षडगुण येरवर कळ कोठे काही येरवर कळ कोठे काही कोठे काही एक आहे. सगळे गुण सगळ्याकडे आहे काय? नाही. एक गुण सगळ्याकडे आहे काय? किंवा सगळे गुण एकाकडे आहे काय? नाही नाही नाही. भगवंतानं प्रत्येकाला एक एक गुण वाटून दिला. त्या गुणाच्या सहाय्यानं तुम्हाला काय कार्य करता येईल तसं तुम्ही करू शकता. सगळे सारखे नाही. देव सर्वज्ञ आहे, आपण अल्पज्ञ आहे. तो व्यापक आहे, आपण संकुचित आहे. तो स्वतंत्र आहे, आपण परतंत्र आहे. तो नियामक आहे, आपण नियम्य आहे. तो सर्व विद्यायुक्त आहे, आपण अविद्यायुक्त आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अपूर्णता आहे. म्हणून सर्व गुणांनी युक्त आपण नाही. कोणाजवळ कोणता गुण आहे, कोणाजवळ कोणता गुण आहे. कोणी मृदंग वाजवू शकतं, कोणी गायन करू शकतं, कोणी टाळ वाजवू शकतं, कोणी पावलं टाकू शकतं. सगळे गुण एकत्र नाही. असे व्यवहारामध्ये अनेक प्रकार दिसून येतात. खेड्यातला एक पोरगा या शेती कामाला कंटाळून शहरामध्ये निघून गेला आणि एका स्टँडर्ड हॉटेलवर नोकरीला लागला. तिथलं राहणीमान, तिथलं बोलणं, चालणं, वागणं त्याच्यावर हळूहळू परिणाम होत चालले. मग त्या हॉटेलमध्ये काही स्टँडर्ड गिरायक यायचे. मग मालक त्या पोऱ्याला म्हणायचा, हे पोऱ्या कम इयर. आणि त्याला काय माहीत कम इयर. तो असे कपाट जमले. त्याला काय माहिती पदार्थ कोणता आहे काय. मालकाने त्याला समजून सांगलं की असे गिरायक आल्यानंतर मी म्हणत जाईन कम इयर. कम इयर म्हणजे इकडे ये असा या शब्दाचा अर्थ आहे. मग त्याचा तो शब्द पाठ होऊन गेला. मग दिवाळीच्या सुट्टीत घरी आला. त्याची राहणीमान बदललं. सूट पॅन्ट, शर्टिंग, ते हॅट, डोक्यामध्ये कंगवा, गॉगल वगैरे सगळं बूट गीट सगळं पद्धतशीर. पूर्वीच्या काळी एसट्या नव्हत्या. तो फाट्यावर उतरला आणि गावातल्या आपल्या सोबत्या त्यानं फोन लावला की मला घेण्याकरता स्टॉपवर या. मग सगळे जे जुन्या काळातले शेती काम करणारे मित्र बस स्टॉपवर त्याला घेण्याकरता गेले. हा जसा गाडीतून उतरला तेव्हा ते मित्राच्या तोंडून निघाला. म्हणे बापरे, हा तर एकदम हिरो होऊन आला. हिरो म्हणता की बी त्याला स्फुरण आलं. त्यानं चष्मा काढला, कंगवा काढला, डोक्यातली हॅट काढली, डोक्यात फिरत आपणावी ही एक जमाना था यार असं त्यानं म्हटलं. या मुलांना नवल वाटलं की याला गावात चांगली मराठी बोलता येत नव्हती ना, एकदम हिंदी बोलायला लागला. तो म्हणे हिंदी काय इंग्रजी शिकलो म्हणे भाऊ. तुम्ही असेच राहा खेड्यामध्ये, जरा गाव सोडून पहा काय आनंद आहे तर कसा बदल होतो. तर म्हणे इंग्रजी शिकला म्हणे. हां म्हणे बोल बरं. मग तो त्या मुलांना म्हणायचा कम इयर. त्यांना काय माहीत. ते जागच्या जागी उभे राहिले. अरे म्हणे समजून सांग म्हणे आळांचोटा हो, कम इयर म्हणजे इकडे या. मग सगळी मुलं त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले की आता आम्हाला इंग्रजीमध्ये म्हणबर तिकडे जा. आता काय होतं, एक आहे एक नाही असे बरेचसे उदाहरणं तुमच्या आपल्यामध्ये आहे. एका गावाला कार्यक्रमाला गेलो. बारशाचा कार्यक्रम होता. श्रीमंत माणूस होता. एक टँकर दुधाचं, एक टँकर पाण्याचं आणि एक टँकर चहाचं. रात्रभर कार्यक्रम सुरू. कीर्तन झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होता. गाव पंगत झाली. पूर्ण लोक जेवण केले. काही भजनाकरता थांबले, काही कीर्तनाकरता थांबले. सगळ्याची व्यवस्था पद्धतशीर झाली. जेवढे बाहेरगावचे भजनी मंडळ आले त्यांना रुमाल, टोपी, नारळ, दक्षिणा सगळी व्यवस्था बरोबर झाली. सगळीच व्यवस्था झाली. सगळे मुक्कामी राहिले. झोपायची बी सोय झाली. आता सकाळी कोणती गैर येईल. आता एवढ्या मोठ्या लोकांची व्यवस्था एकदम होईल काय. तरी त्या म्हणे महाराज आमच्या भाऊकडे सगळ्यांनी फक्त वाघींचं दूध नाही. मग तर दुधाशी आम्हाला काही काम नाही. आम्हाला 2-3 डब्बे देऊन बाहेर जाऊ दे. म्हणजे सगळी व्यवस्था झाली पण एकानं अपुरी राहिली. एक आहे एक नाही असे अनेक प्रकारचे उदाहरणं सांगता येतील. किंवा
लोकांचं सांगत बसण्यापेक्षा आपण कीर्तन करतो, महाराष्ट्रात फिरतो, तर आमच्या भोवती बेतते एखाद्या वेळेस. आम्ही चंद्रपूरला गेलो, आम्हीच कीर्तनकार, आम्हीच टाळकरी, आम्हीच गायक, आम्हीच वादक, काकडा हरिपाठ. चंद्रपूरला भवानी मातेचं प्रसिद्ध मंदिर आहे. ते लोक म्हणले, महाराज दर्शनाकरता चालता काय, मंगळवार आहे आज. म्हटलं चला बुवा. आता आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही 4 महाराज आणि 4 पोरं आम्हाला दिली गाडी घेऊन. पहिल्याच चौकात आमच्या गाड्या अडकवल्या. RTOचे ऑफिसर, पोलीस वगैरे होते. म्हणे महाराज प्रत्येक चौकात पोलीस आणि अधिकारी आहे, तुम्ही परत चालले जा. म्हटलं आम्ही लांबून आलो, आम्हाला फक्त दर्शनाकरता जायचं आहे. पण त्याला आता इलाज नाही म्हणे. म्हटलं काही करा तुम्ही. म्हटलं साहेब म्हणे एवढ्या लांब आले, आम्हाला नाही म्हणता येत, ती जा म्हणे तुम्ही. म्हटलं साहेब तुम्ही सोडलं, पण पुढच्या अधिकाऱ्यांनी जर आम्हाला अडवलं तर आम्ही काय सांगावं. तर म्हणे एवढंच बोलायचं, तोता आहे, बाकीचं काही बोलायचं. आम्हाला वाटलं याचं नाव तोताराम असेल, आपलं काय बिघडतं. पुढच्या चौकात गेलो, आमच्या गाड्या अडकवल्या. म्हटलं तोता आहे, जाऊ द्या म्हणे. मग आम्ही चक्रात पडलो की एवढे महाराष्ट्रभर कीर्तन करतो आणि या मामूली शब्द आपल्याला माहीत नाही. प्रत्येक चौकात गेलो, तोता आहे, तोता आहे, तोता आहे मंदिरात. तिकडून परत आलो, तोता आहे आमच्या खोलीवर. आता आम्ही आगाऊ दुसऱ्या दिवशी पुन्हा फिरायला निघालो. पहिल्याच चौकात आमच्या गाड्या अडकवल्या. म्हटलं साहेब तोता आहे म्हणे. महाराज गाडी बाजूला लावा, आज कव्वा आहे. एक आहे, एक नाही, असे अनेक प्रकारचे उदाहरणं सांगता येतील. म्हणून शेवटी मनुष्या देवापुढे पालापाचोळा म्हटलं आहे. एक गुण असेल तर एक गुण नसेल. कोठे काही कोठे काही, कोठे काही काही एक नाही. सकल गुण संपन्न फक्त भगवंतच आहे, बाकीचे सगळे आपल्यामध्ये अपूर्णता आहे. ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस लक्ष्मी माता कुंभ घेऊन बाहेर आली, तेव्हा देव, दानव, यक्ष, किन्नर, ऋषीमुनी सगळेच होते. सर्वांना असं वाटलं की आपल्या गळ्यात वरमाला टाकली पाहिजे. लक्ष्मीनं निरखून पाहिलं याच्यामध्ये कोण पूर्ण आहे आणि कोण आपण. तपस्वी होते पण क्रोध जिंकला नव्हता. सनकादिक होते पण स्त्रीला अनुकूल स्वभाव नव्हता का स्त्रीविषयाची आवड नव्हती. काही ठिकाणी आयुष्याची स्थिरता होती पण स्त्रीला अनुकूल स्वभाव नव्हता. काही ठिकाणी स्त्रीला अनुकूल स्वभाव होता पण आयुष्याची स्थिरता नव्हती. महान तपस्वी होते पण क्रोध जिंकला नव्हता. असे अनेक प्रकार. ज्ञानी होते पण अहंकार होता. पण एक भगवान विष्णू सर्वगुण संपन्न सापडले आणि त्यांच्या गळ्यात वरमाला टाकली. बाकीचे कसे एक आहे एक नाही. भगवान शंकर सापडले सर्वगुण संपन्न पण त्यांच्या अंगाला राग, गळ्यामध्ये साप, स्मशानभूमीत राहणं. लक्ष्मीला वाटलं हे काही लक्षणं अपुरे आहेत म्हणून भगवंताच्या गळ्यात वरमाला घातली. हेर वरकड कोठे काही एक आहे एक नाही. महाराज माझा जो मुद्दा होता तुम्ही आपला ठेवला, मला भगवंताचे फक्त गुण सांगा. तर महाराज म्हणता बाबा त्या भगवंताच्या सर्व गुणाचा संभव किंवा अंतर्भाव ज्या 6 गुणात होतो त्याला भगवंत असं म्हणतात. षड्गुण ऐश्वर्य संपन्न, षड्गुण ऐश्वर्य संपन्न, षड्गुण ऐश्वर्य संपन्न, षड्गुण ऐश्वर्य संपन्न. एक देवा
तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात षड्गुण ऐश्वर्य संपन्न 30 मिनिटं बाकी आहे. एक भगवंताची जाण. भगवंताची म्हणजे भग म्हणजे ज्याच्याकडे भग आहे त्याला भगवंत म्हणतात. तसं ज्याच्याकडे गुण आहे त्याला गुणवंत असं म्हणतात. मग षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची. मग आता षड्गुण कोणते? चला ज्ञानोबा आहे. ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ती जेत मनोनी तो भगवंत. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गुणांनी भगवंत परिपूर्ण आहे. यश हा गुण भगवंताकडे असा आहे. मनोदार्बल्यता, सामर्थ्याचा अभाव, ग्रह कालादींची प्रतिकूलता अशी अपयशाची कारणे भगवंताकडे असू शकत नाही. म्हणून त्या भगवंताला अपयश येत नाही आणि त्याच्या आश्रयानं जो राहील त्याला सुद्धा अपयश येत नाही. पण आपण आपल्याशी आपण त्याचं नाव घेत नाही. भागवतामध्ये भगवंताचं नाव विजय पडलंय. जिकडे धर्म तिकडे देव, जिकडे देव तिकडे विजय. श्रीकृष्ण विजय निजांगे तो राहिला असे जेने भागे जय लागे वेगे तेथेची आहे. जिकडे भगवंत आहे तिकडे जय ठरलेला आहे. कधी पराजय झाला नाही. असा यश गुण भगवंताकडे आहे. श्री श्री म्हणजे सौंदर्य आणि श्री म्हणजे लक्ष्मी. 2 प्रकारचे अर्थ आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलोनी झाली वेळे ते मदन पोटा आले बापुळे तेथे कुणीकडे इंद्रचंद्र. सात्विक सौंदर्यता फक्त भगवंताकडे जाईल. नैसर्गिक सौंदर्यता फक्त भगवंताकडे जाईल. आपली कृत्रिम आहे आणि तामस आहे किंवा राजस आहे. आपली सौंदर्यता याच्यामध्ये बदल होऊ शकतो. भगवंताच्या सौंदर्यात बदल झाला नाही. भगवंताच्या सौंदर्यात कधी बदल झाला काय? आपल्या सौंदर्यात बदल होतो. आपले केस पांढरे होतात. देवाचे झाले कधी? देवाचा चष्मा लागला? देवानं डाय गेला कधी? नाही. सात्विक सौंदर्यता आहे त्याच्यात बदल नाही. आपण बदल झाल्यामध्ये बदल करतो. घनी मुलायम काले बाल डांबरावला काय काय लावता आणि काय काय नाही. पण 4-5 दिवस झाले की धड काय नाही पांढरे नाही जसंच तसं. असं भगवंताचं सात्विक सौंदर्यता आहे. आपली कृत्रिम सौंदर्यता आहे. कृत्रिम सौंदर्यता म्हणजे पोळ्याचा बैल आणि लग्नातला नवरदेव. ही कृत्रिम सौंदर्यता आहे. नवरदेव जेवढा सजोसान तेवढा सजतो. पण कोटपर्यंत तो साज आहे तोपर्यंत. बैल किती सजवा पण कोटपर्यंत तो साज आहे तोपर्यंत. याचा बी साज काढला की जसा तसा आणि त्याचा बी साज काढला की जसाचा तसा. दोघांमध्ये एकच फरक आहे. बैल अगोदरपासून मान हलवतो आणि हा लग्नापासून हलवतो. एवढा फरक पडतो. कृत्रिम सौंदर्यता. भगवंताची सौंदर्यता अलौकिक आहे. इतर अवतारामध्ये सौंदर्य नसल्यामुळे भक्ती झाली काय? मत्स्य कच्छ वराह नरसिंह वगैरे वामन भक्ती झाली नाही. फक्त रामकृष्ण हरी 3 अवतारामध्ये सौंदर्य असल्यामुळे भक्तीमध्ये आकर्षकता वाढली आणि त्याच्यामुळे भक्ती वाढली. असा श्रीगुण भगवंता जो आहे. दुसऱ्या श्रीगुणाचा अर्थ लक्ष्मी. तेने सकळ पुरुषार्थ स्वामी का सनात तो श्रीकृष्ण राव तेथ म्हणे लक्ष्मी. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणजे भगवंताच्या पायाशी मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जैसी. गोकुळामध्ये अवतार होण्याच्या अगोदर दारिद्र्य होतं. लक्ष्मी नांदत नव्हती. मग काय परिणाम झाला? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास.
लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, यश श्री. औदार्याच्या बाबतीत भगवंताची बरोबरी कोणी करू शकत नाही. औदार्याचा कुरुटा श्रीकृष्ण आपण झालिया सुभटा, सुखाचा वसोटा असणे की. आपला एक एक गुण सगळ्याला वाटून दिला की नाही. ऐसे थोरविला मारुती, भीषण केला लंकापती, सुदाम्या सोन्याच्या नगरीचा पती, कीर्ती दिगंतरी वाढविली, औदार्य देऊन करणा हाती. म्हणजे आपला एक एक गुण सगळ्याला वाटून दिला. अर्जुनाला समग्र यशाती तू धरिता. आम्हाला काय दिलं? लोकांनी प्रश्न विचारला. देवे दिला देह, त्याला साथ दिला, दिली इंद्रिय हातपाय कान, पुन्हा चेतना दिली जेणे हा जीव दिला. सर्वांना सर्व काही देतो म्हणून त्याला दातृत्व औदार्य प्राप्त झालं आहे. म्हणून त्याला औदार्याचा दाता असं म्हटलं आहे. रामराज्यातली एक गोष्ट एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेली. इतका उदार राजा आहे. राज्याची पाहणी वेश पालटून करत असताना प्रभू रामचंद्राच्या कानावर एक शब्द पडला. एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहिले आणि त्या ब्राह्मणाच्या मुखातला आवाज ऐकला की मंगळसूत्र गळ्यातलं विक आणि मुलाची मौज कर, त्याशी लग्न होऊ शकत नाही. मग देवाले वाटलं आपल्या राज्यामध्ये आणि तुको बरं आहे तर मारे झेंडा वाजून झाले रामराज्य काय उन्हे आमासी. आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या भक्ताची अशी अवस्था. मग त्या ब्राह्मणबाला सकाळी दरबारात बोलवलं आणि सांगितलं की उद्या सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून तर शेवटच्या किरणापर्यंत आमच्या भांडारातून तुम्हाला जेवढं नेता येईल तेवढं घेऊन जा. वाक्याकडे नीट लक्ष द्या. सूर्याचं पहिलं किरण ते शेवटचं किरण. त्या ब्राह्मणानं काय केलं, अनावधानानं पत्नी मुलगा तो अंग तोंडबी धुतलं नाही, काहीच नाही, आणि 3 फावडे टोपले घेऊन दरबारामध्ये हजर. तो शिपाई म्हणे आतापासून नाही, पहिलं किरण. ते म्हणे काही हरकत नाही, आम्ही येऊन बसलो. बघ जसं पहिलं किरण पडलं आणि त्यानं ते भांडार उघडलं तर संध्याकाळपर्यंत त्यांनी टोपलेचे टोपले वाहले आणि शेवटचे 3 टोपले भरले आणि दिवस बुडला. तो शिपाई म्हणे मी तुम्हाला आता नेऊ देणार नाही, दिवस बुड्यापर्यंत महाराजची आज्ञा होती ना. त्या ब्राह्मणाचं म्हणणं पडलं बा दिवस बुड्याच्या अगोदर मी टोपले भरले, ते मीच नाही. तो म्हणे नाही तुम्ही भरले पण दिवस बुडला, मी काय करू. मग ही भानगड देवाच्या कानावर गेली. देव आले तर ब्राह्मण बुवा सांगायला लागले की हे असं राज्य 3 टोपल्याकरता हलकट धंदे मारे दवंड्या पिट्टा झाले, रामराज्य काय उन्हे आमाशी. भगवंतांदा झालं काय म्हणे मी 3 टोपले दिवस बुड्याच्या अगोदर भरले ना. शिपाई नाही म्हणतो नाही आता म्हणे का बरं नाही म्हणतो. म्हणे बाई यानं टोपले भरले दिवस बुडला, मी काय करू, आज्ञा काय होती. पण देव म्हणतात 3 टोपल्याकरता एवढं भांडण करायचं काही कारण नाही भटजी बुवा. म्हणे 3 टोपले अगोदर भरले, म्हणे दररोज तुम्ही त्रिकालमयी संध्या करत होते तर मी तुम्हाला काहीच दिलं नाही. आज तुम्ही तोंड बी धुतलं नाही तरी दिवस भर एवढे टोपले वाले तरी 3 टोपल्याकरता भांडता. तुम्ही मंगळसूत्र विकून राहते ना बाईचं. म्हणे तू मला कसं काय समजलं. म्हणे म्हणून मला देव म्हणता. असा औदार्याचा दाता भगवंत आहे. तुझे औदार्य जाणं स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, कैवल्याचे पवित्र वैरी अशी दिधले. औदार्याच्या बाबतीमध्ये कंजूसपणा भगवंताकडे नाही. अभेद औदार्य, अभय औदार्य आणि दातृत्व औदार्य. तुझं ऐसा कोणी न देखे उदार, अभय दानशूर पांडुरंग. पुढचा गुण यशस्वी औदार्य. ज्ञानाच्या बाबतीत भगवंत परिपूर्ण आहे. विज्ञानाचा शोध सुद्धा भगवंतांनी लावला आहे. जर जमीन नसती तर विज्ञान पुढे गेलं नसतं, पाणी नसतं जमीन पुढे गेली नसती. हे सगळं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानं गीतेतून चांगलं ज्ञानवारांना आपल्याला सांगितलं आहे. असा ज्ञानाचा करता विज्ञानाचा करता भगवंत आहे. अर्जुन वर्णन करतो सम हरिहरा समजता देवा तू परमदेवता, वेदातही पळविता आद्य गुरुतू. सगळे सर्वज्ञ वेद आहे आणि जिथं वेद अपूर्ण पडला तिथं भगवंताला येण्याची पडवणी वेद केला शहाणा हो. शहाणपणी वेदमुखा आणि गोपिका त्या ताटकी. त्या गोपीनं जाणलं की अरे हा वेद शास्त्र संपन्न आहे, ज्ञानी आहे, पण इथं अपुरं पडलं आणि भगवंताने याला शहाणा केला. यशस्वी अवधार्य. ज्ञान वैराग्य. वैराग्याच्या बाबतीत भगवंताच्या अंगी परिपूर्णता आहे. लंका जिंकली बिभीषणाला देऊन टाकली, मथुरा जिंकली उग्रसेनाला देऊन टाकली, नाही काय सगळं काही सर्वांना देऊन टाकले. एवढं वैराग्य. उठली नाही वैराग्य जे नाही. हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे का वमुनी असूने आताची गेले. लंका जिंकली तर लंकेतले लोक म्हणले की
तुम्ही आमचे राजे व्हा, असा राजा आम्हाला भेटणार नाही. भगवंता मी ना माझं 14 वर्ष लोकांच्या ताब्यात दिलं, तुमच्या राज्याला मी काय करू? तुमच्या मातीचा तुमचा राजा होईल. आपल्यासारखा असं तिथे बी राजा झाला असता. म्हणून भगवंतानं त्याचाही त्याग केला. एवढं कळकळीत वैराग्य. पारिजात वृक्षाशिवाय स्वर्गातलं काही घेतलं नाही. रुक्मिणीच्या मनोगतावरून तप केलं. असे वैराग्याचे अनेक प्रकार सांगितले आहे. ते वैराग्य भगवंताच्या अंगी होतं. आणि ऐश्वर्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, कार्य करण्याच्या काही पद्धती आहे. काही भगवंतानं आपल्याला सर्व काही दिलं तर काही कार्य आपल्याकडून करून घेतो. आपल्याकडून नाही जमलं तर संतांना पाठवतो. आणि संतांकडून नाही जमलं तर मग संत देवाला विनंती करतात. ब्रह्मरक्षावया अवतार येसी नापल्या पाडीसी भक्तजना. तेव्हा तो अवतार घेतो सगळं कार्य करतो. असा सर्वगुण संपन्न भगवंत आहे. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुणवर वस्ती येतो म्हणून तो भगवंत. मग का हो महाराज, एवढा देव सर्वगुण संपन्न असल्यानंतर लोक काही म्हणतात देवाला, तुकोबराय म्हणतात, काही म्हणता, अजून सुद्धा म्हणा, ते आमच्या देवाला शोभून दिसतं अभंगाच्या शेवटच्या शब्दात. तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे ते ते साजे या विठ्ठला, एर वरकड कोठे काही एक आहे
आतापर्यंत जे लोक बोलले तेही भगवंताला शोभून दिसलं, आता जे बोलत आहे तेही शोभून दिसलं, आणि पुढे काही बोलणार असतील तर तुम्हाला पटीन ते बोला, ते देवाला शोभून. तुम्ही देव नाही म्हणा, या निमित्ताने देव तुमच्या तोंडातून तुमचं कल्याण होईल. तुम्ही काही बोला ते आमचा भगवंत शोभून घेतो. काल यौवनाच्या धाकानं पळत निघाला तर काय नाव पडलं? रणछोडदास. तेही भगवंताला शोभून दिसलं. रणछोड म्हणावं तर इकडे पराक्रम दाखवतो, आपल्या परक्याचा भेद म्हणा सख्ख्या भाषाला मरू देतो. बरं, सख्खा भाषा इकडे मारतो, दुसऱ्या वैऱ्याला जिवंत ठेवत नाही. मग याला नेमकं काय म्हणा? मग तुम्हाला जे पटीन ते म्हणा. सर्व संतांनी देवाला नाव ठेवलं की नाही? जगद्गुरु तुकोरंदा आमची या भावे तुझं देवपण, हे का विसरून राहिलासी? तुला कोण पुजतो? आम्ही आहे म्हणून तुला देव म्हणता. देवानं मान्य केलं की नाही? कानोबाराय म्हणता, धिंद धिंद तुझ्या करीनं चिंधळ्या, ऐस काय वेळ्या जाणी तले. आम्हाला काय समजला? चिंधळ्या करून टाकेन. ते देवानं मान्य केलं. अनेक संतांनी देवावर आरोप केले. नंदो महाराज म्हणता, घेसी तेव्हा देसी, ऐसा असी उदार, काय सांगू देवा तुझे कृपणाचे द्वार. अरे अगोदर घेतू नंतर देतू, कृपण आहे तू. तेही देवानं मान्य केलं. जनाबाईच्या घरी दळणा करता गेला, तिथं पितांबर विसरला आणि तिची झावर घेऊन पळाला. जनाबाईला शिक्षा झाली तेव्हा जनाबाईनं शिव्या दिल्या. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी राण रणकी हो. ते देवानं मान्यच केलं की नाही? तुका म्हणे जे जे बोला, येते साजे या विठ्ठला, एर वरकड कोठे काही, एक आहे एक नाही. देवानं मान्य केलं म्हणजे देव सहन बी करतो. आपण सहन करा बरं, एखाद्याचा गुण काढून पहा. आपण सहन करू शकत नाही. देवामध्ये सहनशीलता भरपूर आहे. म्हणून ते साजे या विठ्ठला. तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही हरी म्हणा, तुम्ही विठ्ठल म्हणा, कोण्या बी नावानं हाका मारा, तो कल्याण केल्याशिवाय राहत नाही. असो, तुम्ही आम्ही खेडीमेडी या लाईव्ह चॅनलच्यातर्फे या कार्यक्रमाची सेवा माझ्या वाट्याला आली. या कार्यक्रमाला सहकार्य आमचे हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज गाडे, वसंत महाराज वैटे, पुन्हा अतुल महाराज काळे आणि सोपान महाराज काळे यांनी सहकार्य केलं. या राम मंदिर संस्थेचे चेअरमन दीपक कदम, तसंच शिवदास महाराज संस्थानचे चेअरमन आदरणीय डॉक्टर काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. बाकीची श्रोते मंडळी उपस्थित राहिली. या कार्यक्रमाकरता विशेष व्यवस्था श्रीकांत गाडे, अतुल भोयटे यांनी केली. या सर्वांचे जाहीर आभार मानतो. ज्यांनी नियोजन केलं त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. समर्थ सद्गुरु शिवदास महाराज.